अक्षरशः पटणार नाही. मी 2 वर्षानंतर म्हणजे आज बरोबर 20 महिने 20 दिवस झालेत आणि आज मी चालू इंडियाला. आज मी चाललो इंडियाला दिवाळीसाठी. मी एवढं नर्वस आहे. म्हणजे ब्लॉग करू का नको असं वाटत होतं की म्हणजे एवढं मला असं स्वतःच्या घरी जायला म्हणजे एवढा विचार. आणि फायनली चाललोय आता. 20 महिने 20 दिवस झाले. मी 7 जानेवारीला आलेलो. माझा ब्लॉग पण आहे आय बटनला, नक्की बघा. 2 वर्ष झाले त्या गोष्टीला आता. आणि आज मी दिवाळीला इंडियाला चाललोय आणि ती माझी फ्लाईट आहे. तर व्हर्जिन अटलांटिक थ्रू चाललोय. तुम्हाला मी खरं सांगू तर मी ज्या दिवशी तिकीट बुक केलं त्या दिवशी मी असं रूममध्ये उड्या मारत होतो. म्हणजे अवघड आहे हे सगळं. पण फायनली आज मी चाललोय इंडियाला. अँड सुरुवात करूया आजच्या नवीन ब्लॉगला. चाललोय जाताना मला मुंबईमध्ये लेवर आहे. माझे मम्मी पप्पा दिल्लीला असतात तर मी मुंबईवर परत दिल्लीला चाललोय. 3 तास एअरपोर्टला थांबून परत इंडिगो थ्रू आहे माझी. आणि येताना काय डायरेक्ट आहे. 25 दिवस आहे, जवळपास 1 महिना. आणि फायनली चाललोय आता इंडियाला. मग आता मला अभिलाषांनी सोडायला आलेले. त्यांनी मला सोडलं बाहेर. मी चेकिंग वगैरे सगळं केलं. सिक्युरिटी चेक एकदम भारी झालं. थोडीशी ड्युटी फ्रीतनं शॉपिंग केली. आणि ही माझी कॅबिन पॅकेज आहे. आणि खूप सामान आहे. म्हणजे माझे सगळे कपडे जर तुम्ही बघितले आता मी दाखवणार तर नाही, पण माझ्या सगळ्या शॉपिंगमध्ये फक्त 2 to 3% फक्त माझं काहीतरी आहे. बाकी सगळे मी चॉकलेट्स, कपडे, जॅकेट, परफ्यूम हे खूप साऱ्या गोष्टी घेतात. मम्मी पप्पांसाठी, काकांसाठी, मामा मम्मी, आजी आजोबा, दादा, खूप गोष्टी घेतल्यात. खूप सगळे खुश होणार आहेत. मी इथं टॉयलेटमध्ये बनवतोय कारण की लोक सगळे झोपतात. तर कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक भेटला, 2 वेळा जेवण भेटलं, सगळं चांगलं होतं. मी येताना एअर इंडिया थ्रू आलेलो आणि एवढा काही खास एक्सपिरियन्स नव्हता. मी आता दुबईला गेलो, स्कॉटलँडला. पण मला आता बऱ्यापैकी माहिती आहे की कसं असतं एअरलाईन्समध्ये. तर इथला जो एक्सपिरियन्स तो खरंच 1 नंबर आहे. व्हर्जिन अटलांटिकनं जर तुम्ही येता तर खरंच या. आणि जेवण वगैरे सगळं चांगलं आहे. आतापर्यंत सगळं व्यवस्थित झाले. आता फक्त बघा लँडिंग कशी होत्या. आणि हॅपी टू गो बॅक. टीमसोबत त्यांनी आम्हाला रोजेस वगैरे दिले आणि फायनली पोचलोय. आणि आता वाजले 3. माझे 2 तासामध्ये इंडिगोची फ्लाईट आहे जस्ट फ्रॉम मुंबई टू दिल्ली. तर त्यासाठी आले. ते पूर्ण मुंबईचं एअरपोर्ट सगळं लगेज. आता जस्ट मला पळत जायचं आहे. इमिग्रेशन करायचं. मला माहीत नाही इमिग्रेशनला किती वेळ लागणार आहे. आणि माझ्या फ्लाईटसाठी जस्ट माझ्याकडे 2 तास आहेत. त्यामध्ये इमिग्रेशन करायचं आहे, माझं लगेज कलेक्ट करायचं आहे, परत चेक इन करायचं आहे, परत लगेज द्यायचं आहे. मग टाईम माझ्याकडे आहे खूप कमी. आणि ही जी फ्लाईट होती ती 1:30च्या आसपास लँड होणार होती, पण 1 तास ऑलरेडी लेट झालं. मग आता चालतोय. पण खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता. ड्रिंक्स 2-3 वेळा भेटले, स्नॅक्स 2-3 वेळा भेटले, एकदा जेवण भेटलं. आणि सर्व्हिस छान होती एकदम. खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझा. मी आता जवळपास 5-6 डिफरंट ब्रँडच्या फ्लाईटमध्ये बसलो आहे, इन्क्लुडिंग डोमेस्टिक इंडियामध्ये. पण ह्यांचा सगळ्यात छान वाटला मला. तर फायनली भारतामध्ये आलोय. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. पण पहिलं पप्पांकडे जायचं दिल्लीला. आणि इथं आता इमिग्रेशन.
झोपलोय. पूर्ण फ्लाईट होती. पूर्ण फ्लाईटमध्ये मी फक्त झोपलोय. आणि मुंबई एअरपोर्टचा माझा एक्सपिरियन्स होता तो एवढा घाण आणि एवढा बेकार होता, भयानक बेकार. पण चला असू दे, आता काय करू शकत नाही. पण आता फायनली आपण दिल्लीला पोहोचलोय. दिल्लीचं स्टेशन. No hubiera pensado que yo me iba a enamorar jamás. No quería saber nada más, nunca más. Pero vos apareciste de repente y me hablaste con una voz tan dulce que perdí la razón y mi corazón. Ay, amor, no te preocupes, que yo siempre he de quererte, de amarte y admirarte. Ay, amor, no te preocupes, lo que siento yo por vos es cada vez más fuerte. स्वागत 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 स्वागत.